पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी कोरोना लशीच्या प्रगतीची माहिती घेतली। दुपारी 4च्या सुमाराला ते पुण्यात पोहोचले आणि 4:45च्या सुमाराला सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले। इथे ते 1 तास होते। यावेळी मोदींनी इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला आणि इतर तंत्रज्ञांबरोबर चर्चा केली आणि माहिती घेतली। ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि स्ट्रान्झेको कंपनीतर्फे कोविड-19 वर लस तयार करण्यात येत आहे। भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट त्यांची भागीदार आहे। भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट तर्फे या लशीची निर्मिती केली जाते। वितरणही सिरम तर्फेच केले जाणार आहे। सुमारे 1 तासभर थांबून पंतप्रधानांनी सिरम इन्स्टिट्यूट तर्फे केल्या जाणाऱ्या उत्पादनाविषयी निर्मितीविषयी माहिती घेतली। सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोरोनाच्या या लशीच्या संदर्भामध्ये 3ऱ्या टप्प्यातील निर्मितीचं काम सुरू आहे। यावेळी पंतप्रधान पुण्यात सुमारे 1 तास होते। सिरम इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला आणि इतर शास्त्रज्ञांशी सुमारे 1 तास चर्चा करून या लसीबाबत माहिती घेतली। पंतप्रधानांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये पाहणी करण्यापूर्वी आढावा घेण्यापूर्वी देशातील अन्य 2 मोठ्या संस्थांमध्येही भेट दिली। अहमदाबादमध्ये त्यांनी भेट दिली, त्यानंतर हैदराबादमध्येही भारत बायोटेक या कंपनीला भेट दिली होती। या तिन्ही इन्स्टिट्यूट कोरोनाच्या लसीबाबतची निर्मिती करतायत। पुण्याहून आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आज पुण्यामध्ये पंतप्रधान आले होते। पंतप्रधानांनी सिरम इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आढावा घेतला, लशी संदर्भातली माहिती घेतली। काय याच्या संदर्भातली माहिती येते समोर? सुरेश सर, खरं तर आपण पाहायचं गेलं तर गेले 8 महिन्यापासून देशासह जगभर खरं तर कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे आणि कोरोना लसी संदर्भात देशामध्ये 3 ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली। अहमदाबाद, हैदराबाद आणि त्यानंतर पुण्यामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात मोठी जी सिरम इन्स्टिट्यूट कंपनी आहे, जी वॅक्सिन बनवण्याचं मोठं काम त्यांचं आहे आणि यामध्ये त्यांचा जो कोरोना संदर्भाच्या लसीचा कामचा 3रा टप्पा जो आहे तो सुरू आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4:30च्या सुमारास या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर खरं तर त्यांनी जवळपास 2 तासांचा त्यांचा कालावधी या ठिकाणी होता। एकूणच या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांनी कोरोना लसी संदर्भात आधार पुनावाला असतील, सायरस पुनावाला असतील यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चा दरम्यान आपण पाहतो की ही लस कधी बाजारात येणार याची उत्सुकता सर्वांना आहे आणि त्याच संदर्भात ही सर्व होत असताना सगळी चर्चा त्यांची जवळपास चालली आणि त्यानंतर खरं तर आत्ता काही वेळात नंतर आधार पुनावाला जे आहेत एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ते जे पंतप्रधान सोबत त्यांची काही चर्चा झाली त्याची माहिती देणार आहेत। त्यामुळे पंतप्रधानांनी या संदर्भात काय माहिती या कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूट कडून घेतली ते आपल्यालाच कळणार आहे। एकूणच पाहिलं तर ही लस बाजारात येण्याला जवळपास जानेवारीचा पहिला आठवडा किंवा 2ऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकते असंही बोललं जातंय आणि त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिरम इन्स्टिट्यूटचा दौरा त्या अर्थाने फार महत्त्वाचा होता, कारण गेले अनेक महिन्यांपासून कोरोनाचा जगभर फैलाव आहे आणि जर ही लस आली तर त्याचा मोठा फायदा नागरिकांना मिळणार आहे। त्यामुळे ती लस कशी द्यायची किंवा कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची, त्याचे दर काय असतील किंवा या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, या अनेक याच्यावर चर्चा जी आहे ती सिरम इन्स्टिट्यूटमध्ये झालेली आहे आणि आता खरं तर आधार पुनावाला पत्रकार परिषद घेऊन काय माहिती देतात ते पाहावं लागणार आहे। सचिन, तुम्ही जी आता माहिती सांगताय, खरं तर आज पंतप्रधानांनी 3 ठिकाणी दौरा केला। या त्यांच्या दौऱ्यामुळे लोकांमध्ये काही विश्वास निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आपण पाहतोय की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। 2री लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण ही लस आली तर याचा मोठा फायदा खरं तर नागरिकांना होणार आहे। ज्या प्रकारे 2री लाट आली तर जे आता खरं तर लॉकडाऊन लोकांना परवडणार नाही किंवा जे काही सर्व बंद लोकांना परवडणार नाही आणि त्यामुळे ही लस येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या आज तिन्ही इन्स्टिट्यूट जे असतात पुण्यातील या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली। जवळपास या भेटी दरम्यान खरं तर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आपण पाहतोय की गेले 2 ते 3 महिन्यापासून या वॅक्सिनच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत होत्या आणि लस बाजारात कधी येणार याची उत्सुकता ज्या प्रकारे नागरिकांना आहे तशीच
जे लोकांना कधी पोहोचेल याचीही उत्सुकता आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन ही सर्व चर्चा केलेली आहे आणि आता याची माहिती जी आहे ते आधार पुनावाला जे आहे ते एक पत्रकार परिषद गुगल मीटद्वारे घेणार आहेत आणि त्याची जे पंतप्रधानांसोबत त्यांची चर्चा या कोरोना लसीबाबत काय झाली ते देणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टिकोनातून लस बाजारात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर दुसरी लाट आली तर ती आता ना देशाला परवडणार आहे नाही राज्याला परवडणारे आहे. धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की आज पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन सुमारे 1 तास माहिती घेतली, आढावा घेतला. एकूणच लस कुठल्या टप्प्यावर आली आहे याची त्यांनी माहिती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात जरी भेट दिली असली तरी तत्पूर्वी ते हैदराबादमध्ये सुद्धा गेले होते आणि हैदराबादमधील झायडस कॅडिला या कंपनीला भारत बायोटेक या कंपनीला तर त्यांनी भेट दिलीच. त्याशिवाय त्यांनी आज सकाळी अहमदाबाद येथे जाऊन झायडस कॅडिला या कंपनीला सुद्धा भेट दिली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये सुद्धा कोरोना लशीच्या बाबतीत निर्मिती सुरू आहे आणि त्यांनी या ठिकाणी जाऊन नेमकी कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे, कोणत्या टप्प्यावर ही लस आलेली आहे, साधारण देशवासियांच्या सेवेमध्ये ही लस केव्हा रुजू होईल याबाबतचा आढावा घेतलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोपरखळी मारली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की दुनिया घूम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार. ही लस पुणेकरांनी शोधली आहे, नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच शोधली. अशा पद्धतीचा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावलाय. पंतप्रधान आज पुण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर त्यांनी हा टोला लगावलाय. बघा, शेवटी दुनिया घूम लो, हमारा पुणे के आगे कुछ है नहीं. दुनिया घूम के आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे शेवटी त्या कोविडची. त्याच्यामुळे आज येणार आहे, पण ती लस पुणेकरांनीच शोधली. गैरसमज नसावे, नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच काढली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भाषा न शोभणारी असल्याचं फडणवीस यांचं म्हणणं आहे. मविया सरकारनं वर्षभरात केवळ स्थगिती देण्याचंच काम केलंय. विविध प्रकल्पांना मविया सरकारनं स्थगिती देण्याचं काम केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. अर्णब गोस्वामी यांनी कंगना राणावत प्रकरणीही सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. चिरडण्याची भाषा फार काळ टिकणार नाही. जनतेचा विश्वासघात करून आलेलं हे सरकार आहे. जरी आम्ही राष्ट्रपती राजवटीची आमची मागणी नसली तरी सरकारच्या विरोधातला रोष कायम असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांची मुलाखत ही केवळ टीका टिप्पणीमध्ये केली आणि आश्चर्य आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी यापूर्वी पाहिले नव्हते. असं कधी होत नव्हतं. म्हणजे मुख्यमंत्री संयमी आहेत असं मी ऐकलं होतं आणि गेल्या 5 वर्षात अनुभवलं होतं. श्री अर्णब गोस्वामी असतील किंवा कंगना रणावत असतील, यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही. परंतु लोकशाहीमध्ये सरकार विरोधी विचार मांडल्यानंतर ते चिरडून टाकू या वृत्तीशी आम्ही बिलकुलच सहमत नाही. पुण्यामध्ये आज पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर या संपूर्ण भेटीचा तपशील देत आहेत सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला. Large volumes at an affordable price from India. As everybody already knows, more than 50 to 60% of all vaccines in the world are made in India. So with that, and with the Atmanirbhar Bharat vision in mind, we have
built the largest pandemic level facility here in Pune in our new sister campus in Mandri. And that was showcased also to Honorable Prime Minister with a tour around the facilities with a lot of detailed discussion. But I think a lot of you had questions and wanted to know for a few days about this visit and what happened. So I'll open it up with that for the questions. So we'll be starting with the questions. So the first question is from Rupali Mukherjee from Times of India. Discussion with Prime Minister. Any update on the protocols timelines discussed with the Prime Minister? Were there any discussion on pricing and stockpiling discussed? No, so what we discussed is the plan, implementation plan, which will happen only after an emergency use licensure, if that is granted, based on the data that will have to be submitted. We're in the process of submitting that officially to the Drug Controller of India. After he reviews that, we'll follow all those processes because we don't want to have any shortcuts at all. And after that, it will be a decision, with the Health Ministry to roll out hundreds of millions of doses in the first and second quarter of 2021. But that is only going to happen again, as I mentioned, once we submit and it's all approved and the trials in the UK also go well. Thank you. The next question is from Yuan Rocha from Reuters India. What was the takeaway from the Prime Minister's visit today? Do you anticipate that the government will soon announce a firm commitment to purchase large volumes of the Covishield vaccine? Yes, well, with so many different vaccines, we discussed and briefed all the merits, the pros and cons of different vaccines that are out there, with the logistical issues of some of the vaccines, the pricing issue with some of the vaccines. And, they'll really have to take a very balanced view of how that's going to happen. As of yet, we don't have anything in writing with the government of India on how many doses they will purchase, but the indication is 300 to 400 million doses by July 2021, which is what the Health Ministry has made public, on various occasions in the past. Does that answer your question, Mayank? Yes. Thank you. The next question is from Anuradha from Indian Express, Pune Bureau. Has Serum applied for emergency authorization of Covishield and by when it is going to be rolled out? Also, has phase 3 trials been completed yet? What are the interim results? No, so as I mentioned, we're in the process of applying in the next 2 weeks for an emergency use licensure. So we'll have to wait and see after that. And as I said, things will then follow in that order. The next question is from Sudhir Suryavanshi from New Indian Express, Maharashtra. Timelines for the distribution of the vaccine and when it will be distributed, whether it will be distributed in India and London simultaneously. Well, it'll be distributed initially in India, of course, and then we'll look at the COVAX countries, which is mainly in Africa. The UK and the European markets are being taken care of by AstraZeneca and Oxford. If they need help scaling up with their manufacturing, we're always there to support them, but our priority is going to be India and COVAX countries first. Vikas Dandekar from Economic Times Prime, ET Prime. Can you update us on your other vaccine initiatives like Novavax and Codagenix? When Yes. can we expect those candidates? So Novavax is around 2 months behind AstraZeneca. Once they also announce their efficacy results, we will do a short bridging study in India like we did for the Oxford and AstraZeneca product. And that soon also in 2 to 3 months will follow the same processes that this candidate is doing. Of course, Codagenix is far behind. We're going to start phase 1 in the UK for Codagenix in December. And so that will take 1 year to be licensed because it's only starting phase 1. So that's far behind, of course, Novavax and the Oxford products. The next question is from Sohini from Business Standard Mumbai. What did the PM say about the preparedness of the site? Of which side? The manufacturing site. No, I think the Honorable Prime Minister is extremely knowledgeable now on vaccines and vaccine production. We were amazed with what he already knew. There was very little to explain to him except to
go into detail on, the different variable vaccines and the challenges that we may face ahead in terms of regulatory or whatever else. He was also very impressed, of course, to answer your question, on the new facilities that we've built in record time. In fact, we've added a third facility also that we showed him, so that we can handle more than 1 billion doses a year, starting very soon. So that was his impression. Thank you. The next question is from Hassan Kamal from firstpost.com. Can you please give us some details about the cold chain setup that is required to transport both vaccine Covishield and Covovax? Yeah, so both our vaccines, the first two vaccines that you mentioned, are going to be in +2 to 8 degrees. So India has a lot of storage and infrastructure for that temperature. It has slightly less storage space for -20 and almost nothing for -70. So if you understand that, then you understand what I'm trying to say in terms of the different levels of infrastructure India has for the different vaccines that could be launched or looked at in the next coming months. Next question is from Sneha Mordani from CNN News 18. Can you please confirm, is Serum planning to conduct additional trials post the recent results which have been announced by AstraZeneca? No, because, at the moment, the trials are more than enough for the efficacy. Of course, there was a bit of confusion in the communication, which will be explained in the coming days, but that's not going to affect the emergency use licensure in the UK and should not affect it in India at all. What we're talking about maybe looking at doing, not yet, but maybe in the future, is trials, for the under 18 age group, which we may have to do after a few months when it's in adults. And that's the same thing for all the vaccine candidates made by even the US and European companies, because first you have to establish safety in adults and then go into children below the age of 18. So if at all anything, we might look at doing further studies for that age group only later on. Thank you. The next question is from Ridhima Kaul from Hindustan Times, Delhi. As you have earlier mentioned that Serum Institute has already stockpiled more than 40 million doses at risk manufacturing. Can you give us the ballpark figure in terms of how many doses have already been made beyond that? So that was a very current and recent figure. I think that's only 10 days old. So as I mentioned, we're producing 50, 60 million doses a month. And after January, February, that will be scaled up to 100 million doses per month. So it'll come out in that level. Thank you. The next question is from Sudipta from Pune Mirror. What is the nature of discussion Serum is currently having with the government? Were there any curiosity about from the Prime Minister, or I think it is a repeat question, but what is the nature of discussion that Serum is having currently with the government at this point of time? As I mentioned earlier, we're talking about how to distribute it, where to distribute it with the government, and also, we've indicated a price which is affordable to everybody and accessible to everybody. So at the moment, till we get the emergency use licensure, we probably won't be able to comment on how many doses will go where. So as I said, we have to wait for a few weeks for that to happen. But I think everybody is aware that the Ministry of Health wants 300 to 400 million doses by July 2021. So we're trying to get to that target. Next question is from Maharashtra Times, Pune. After the recent trials results which have been announced, will we expect any kind of delay in terms of the initial doses delivery to India and other countries? No, I don't suspect any delay in the sense that, the stockpiling and manufacturing is continuing irrespective. So even if the approval comes maybe 2 weeks later or something like that, at the end point, it shouldn't make a lot of difference to the delivery and the quantum of doses that we'll be able to distribute to the public. Thank you. And the next question is from Minakshi from Pioneer Newspaper, Delhi.
Can you please explain the benefits of the Covishield vaccine? Will it reduce the mortality and in what ratio? So this vaccine is a very good one because in the trial, not only did we get a good efficacy result, but also reduce the hospitalizations by 60%. So there was 0 hospitalizations for everyone who took this vaccine, which is great news. What it reduced by 60% is the virus in your system. So, there are vaccines that protect you, but you can still transmit the virus to others and infect others because you have a part of that in your system when you're infected. But what we found with Covishield is that in the trials globally is that there were 0 hospitalizations, which means that even if you do get infected, you're not going to have a severe attack. And secondly, even those who got the disease, were not infecting others. So the sterilizing immunity, what we call sterilizing immunity, was about 60% reduction, which is also a very good bonus to have for a vaccine against a disease which is so infective. Just a second. I think that's all we have. Great. That's all we have for today, I guess, in terms of the questions. Thank you so much once again. If you would like to make any closing statement. No, I thank you all. And, I think I'll just end by saying that in a world today where everyone is questioning vaccines and vaccine hesitancy, we should collaborate together, and the media, manufacturers, government of India, and everybody to send the right messaging out and not spread any panic or negative news unnecessarily without getting down to the facts. And it's only when the facts have been confirmed should we send out any messages, because we don't want to build doubt in the minds of people today, especially at a time of pandemic, and have a situation where vaccines are available, but some people are hesitant to take them because they're a bit unsure or skeptical on the safety, et cetera, et cetera. So I feel that we should only put out messages that are properly confirmed, in terms of the fact checking from the Ministry of Health and the manufacturers before we put anything out and create any negative panic around vaccines, because we need to project the power of vaccines and how they can save and protect our lives and our children. Thank you. Thank you, everyone. Thanks once again. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला पत्रकारांशी बोलत होते, देशाला माहिती देत होते. लशी संदर्भामध्ये त्यांनी नेमकी माहिती दिलेली आहे. पंतप्रधान मोदींनी आज पाहणी केल्यानंतर त्यांनी संपूर्ण माहिती दिली. आरोग्य मंत्रालयातर्फे या लशीचं वितरण होणार आहे आणि लवकरच कोट्यवधी डोस निर्माण केले जातील, उपलब्ध केले जातील. काही आठवड्यांमध्येच ही लस संपूर्ण देशात वितरित केली जाईल. आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून ही लस वितरित करण्यात येणार आहे. ही लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत असणार आहे आणि सगळ्यात आधी वृद्धांची काळजी घेतली जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली आहे. या सर्व बातम्यांसह आज महाराष्ट्रामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.